नमस्कार. आज मी ते कढीसाठी वाटप काढते. त्यासाठी सर्वात अगोदर खोबरं किसून घेते. खोबरं किसून झालेलं आहे. आता वाटप वाटून घेते. त्यात धणे, सुक्या मिरच्या घालते आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेते. थोड्या वेळाने त्यात हळद आणि बारीक चिरलेला कांदा घालते आणि वाटप बारीक होईपर्यंत वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. इथे कैरीला मीठ लावून पाण्याने धुवून घेतलेली आहे, ती घालते वाटपात. थोड्या वेळाने कालवं साफ करून धुवून घेतलेली घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून कढीला उकळी काढून घेते. कालवं शिजलेली आहेत. कालवांची कढी तयार आहे. इथे लेफा साफ करून धुवून घेतलेले आहे. त्याचं आंबट तिखट बनवण्यासाठी वाटप काढून घेते. इथे कढईमध्ये कांदा परतून घेतलेला आहे. त्यानंतर वाटप घालून कांद्यावर परतून घेते. थोड्या वेळाने हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. थोडीशी हळद आणि 3-4 कोकमं घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात लेफा घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. लेफा शिजलेले आहेत. लेफांचं आंबट तिख तयार आहे. इथे कढईमध्ये सुका जवळा घेतलेला आहे. 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सुका भाजून घेते. जवळा भाजून झालेला आहे. आता मी काढून घेते. इथे वांगी घेतलेली आहेत छोटी. त्याचा अर्धा देठ कापून घेते आणि अशा प्रकारे साफ करून घेते आणि वांग्याला चीर पाडून घेते. अशा प्रकारे वांगं कापून झालेलं आहे. ते मिठाच्या पाण्यात घालून ठेवते. अशा प्रकारे सगळी वांगी कापून मिठाच्या पाण्यात ठेवलेली आहे. इथे भाजून ठेवलेल्या जवळ्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, 1 छोटा चमचा मालवणी मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, चिंचेचं पाणी, थोडंसं तेल घालते आणि हाताने मिक्स करून घेते. आणि कापून ठेवलेल्या वांग्यामध्ये भरून घेते. छान दाबून दाबून भरून घेते वांगी. अशा प्रकारे बाकीची वांगी भरून घेते. वांगी भरून झालेली आहेत. इथे कढईत तेल घेते. त्या 2-3 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या परतून घेते. त्यानंतर भरून ठेवलेली वांगी घालते. तेलात परतून घेते. थोडंसं पाणी घालते. किंचित मीठ घालते आणि आता उरलेला मसाला घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी वांगी दुसऱ्या बाजूने परतून घेते. आणि झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवते. इथे वांगी शिजलेली आहेत. सुका जवळा भरून वांगी तयार आहेत. इथे लेफा आणि खापी घेतलेली आहेत. त्याला कोकम आगळ, मीठ, मिरची पावडर, थोडीशी हळद घालते आणि माशांना लावून घेते व्यवस्थित आणि बाजूला ठेवते 10-15 मिनटं. इथे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे मिक्स करून. त्यात थोडीशी लाल मिरची पावडर आणि किंचित मीठ घालते आणि मिक्स करून घेते.
इथे मसाला लावून ठेवलेल्या माशांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला, त्यात मासे फ्राय करायला ठेवते. एका बाजूने मासे फ्राय करून झालेले आहेत, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे मासे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. मासे फ्राय करून झाले तर काढून घेते. इथे एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची बारीक चिरलेली, लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, चिंचेचं पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे आणि साफ करून घेतलेली कालवं घालते आणि मिक्स करून घेते. त्यात तांदळाचं पीठ घालते. 4-5 मिनटासाठी बाजूला ठेवते. तांदळाचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते. गोळा करून घेते आणि कटलेटचा आकार देते. इथे पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला, त्यात कालवांचे डांगर फ्राय करून घेते. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. कालवांचे डांगर तयार आहेत. इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात चवीप्रमाणे मीठ आणि कोमट पाणी घालून पीठ मळून घेते. अशा प्रकारे भाकरीसाठी पीठ मळून घेतलेले आहे. तांदळाचं सुकं पीठ लावून हाताने भाकरी थापटून घेते. भाकरी थापटून झालेली आहे, ती गरम तव्यावर घालते आणि दुसऱ्या बाजूने पाणी लावून घेते. पाणी सुकल्यावर दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि कडेकडेने काविलत्याने दाबून शेकून घेते. आता भाकरी परतून घेते आणि फुलेपर्यंत शिजून घेते, भाजून घेते. भाकरी छान फुललेली आहे, आता काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.